हाय व्होल्टेज ड्रामा संपला. नाराजी जे नाट्य चालू होतं तेही संपलं आणि अर्थात उपमुख्यमंत्री पदाची शपथ आता अजितदादा सोबतच एकनाथ शिंदे घेणार आहेत असं स्पष्ट झालंय. आता याच्या पाठीमागची जर आपण काही समीकरणं, गणितं जर पाहिली तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न हाच पडतो, की जर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची होती, तर इतका उशीर लागला कशासाठी? इतकं नाराजी नाट्य घडलं कशासाठी? आणि आतापर्यंत हे सगळं प्रकरण ताणून धरलं कशासाठी? हे सगळे प्रश्न निश्चितच सगळ्यांसमोर उपस्थित राहतात. पण असे कोणते डाव भारतीय जनता पक्षानं टाकले, की त्या डावासमोर कुठे ना कुठे आपली तलवार जी आहे ती म्यान करावी लागली शिंदेंना. असे कोणते डाव होते किंवा असं गणित कोणतं होतं, की भारतीय जनता पक्षापेक्षा आपले जे आमदार आहेत त्यांचीच जे काही दबाव तंत्र होते किंवा त्यांची एक मागणी होती, की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हावं किंवा मंत्रिमंडळात यावं, त्याच्याशिवाय बाकीचं आम्ही कोणतीही भूमिका घेणार नाही. अशा स्वरूपाच्या ज्या काही गोष्टी होत्या, याचाही काही परिणाम त्यांच्यावर झाला का? या सगळ्या गोष्टींवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. आता निश्चितच महायुतीचं सरकार आलंय आणि सरकार आल्यानंतर या सगळ्यांमध्ये शपथविधी संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी, घडामोडी समोर येत होत्या किंवा याचं जर आपण गणितं जर पाहिली, तर उपमुख्यमंत्री पदासाठी निश्चितच शिंदे गटाकडून एक नेता आणि अजितदादा पवार यांच्याकडून एक नेता असं समीकरण स्पष्ट दिसत होतं. कारण निकालानंतर म्हणजे जेव्हा नाराजी नाट्य चालू होतं किंवा मुख्यमंत्री कोण होईल या संदर्भात सगळी चर्चा चालू होती, तेव्हाही अजितदादांनी असं सांगितलं होतं, की 2 उपमुख्यमंत्री दोन्ही पक्षांकडून आणि भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री असं फॉर्म्युला ठरलेला आहे आणि तसाच फॉर्म्युला पुढे येईल अशी दाट शक्यता होती. अर्थात मधल्या काळात जे काही नाराजी नाट्य घडलं म्हणजे शिंदे गावाकडे गेले, पत्रकार परिषद घेतली. नंतर मग वेगवेगळ्या चर्चा पुढे यायला लागलं. गृह खातं अत्यंत महत्त्वाचं खातं, त्याच्यावरून वेगवेगळे मतभेद झाले. आणि निश्चितच म्हणजे कालपर्यंत ही जेव्हा तिघांनी मिळून पत्रकार परिषद घेतली, तेव्हाही सस्पेन्स कायम ठेवण्यात आला शिंदेंकडून. पण आता शपथविधीच्या दिवशी दुपारपर्यंत हा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता. आता हा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला असला तरीही त्या पाठीमागची जी कारणं आहेत, गणित आहेत, ती लक्षात घ्यावी लागतील. कारण की आपण जर विचार केला मुख्यमंत्री म्हणून जेव्हा तुम्ही काम करता त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला जर पद स्वीकारायचं असेल, तर मोठ्या अडचणी म्हणजे भविष्यकाळात येऊ शकतात. अर्थात ती जी एक रिस्क होती ती देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. पण राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे, मोठा पक्ष आहे, दिल्लीतली ताकद त्यांच्या पाठीमागे आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत तसं नाही. म्हणजे जेव्हा ते मुख्यमंत्री पदावरून खाली येतील, उपमुख्यमंत्री होतील, तेव्हा त्यांच्या पाठीमागे तीच ताकद उभी राहणार का? या संदर्भात त्यांच्या मनात निश्चितच शंका असू शकते आणि त्यामुळे खालच्या पदावर येण्यापेक्षा सरकारच्या बाहेर राहिलेलं बरं. म्हणजे निश्चितच म्हणजे ते स्वतः त्यांचे जे काही पक्ष आहेत, आमदार आहेत, ते मंत्रिमंडळात सहभागी होतील, पण ते बाहेर राहून पक्ष संघटना वाढवण्याच्या भूमिकेत होते. अशी एक ती चर्चा चालू होती. पण आता जर ते बाहेर राहिले असते, तर महायुती म्हणून वेगळा मेसेज पुढे गेला असता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा अमित शहा, नरेंद्र मोदी गेल्या 2.5 वर्षांपासून तुम्हाला पाठबळ देत आहे आणि आज त्यांचा शब्द जर तुम्ही पाळला नाही, तर येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांना अनेक समस्यांना पुढे जावं लागलं असतं. आता केवळ ही समस्या त्यांच्यापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांच्यासोबत जे काही आमदार गेले होते, किंबहुना त्यांच्यासोबत आता जे काही आमदार नव्यानंही निवडून आले, या सगळ्यांची संख्या पाहता या सगळ्यांचंच भविष्य थोडंसं अंधारात जाऊ शकलं असतं का? हाही एक वेगळा प्रश्न उपस्थित होतो. महत्त्वाचं म्हणजे जर ते मंत्रिमंडळात आले नसते, उपमुख्यमंत्रीपद त्यांनी घेतलं नसतं, तर जे काही बजेटचा इश्यू असेल किंवा मग आता म्हणजे देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना त्यांची बाजू घेण्यासाठी ते सक्षम आहेत. अजितदादा पवार यांचा जर विचार केला त्यांच्या आमदाराची बाजू किंवा त्यांना बजेट देण्यासंदर्भात ते स्वतः मंत्रिमंडळात असल्यामुळे त्यांची बाजू सक्षम आहे. पण शिंदे गटाकडे जर एकनाथ शिंदे बाहेर असतील, तर निश्चित स्वरूपात त्यांच्या गटाला किंवा त्यांच्या गटाचे जे काही आमदार आहेत, त्यांना जो काही निधी मिळणार आहे किंवा जे काही सरकार माध्यमातून जे काही मदत अपेक्षित आहे, ती अपेक्षित मदत त्यांना मिळाली असती का? हा एक वेगळा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना सरकारमध्ये येणं गरजेचं होतं. मंत्रिमंडळात सहभागी होणं अत्यंत गरजेचं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस अ, यांच्यासोबतची त्यांची जर बॉन्डिंग पाहिली, तर निश्चितच त्यांनी कन्व्हिन्स केलेलं यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मी तुमच्यासाठी जी काही भूमिका घेतली, आता वेळ आली तीच भूमिका तुम्ही माझ्यासाठी घ्या. अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी, याही गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर अमित शहा यांच्यासोबत जे काही एकनाथ शिंदेंचं संभाषण झालं, अर्थात अमित शहा यांनी त्या संभाषणात एकनाथ शिंदे यांनी मांडलेले कोणतेच मुद्दे म्हणजे 6 महिने तरी
मुख्यमंत्री ठेवा अशा स्वरूपातली ही चर्चा झाली, तीही अमान्य करण्यात आली, कारण त्याचा प्रशासनावर वेगळा इम्पॅक्ट पडेल. आता ह्या सगळ्या गोष्टी, दबावतंत्र, या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिलं तर कोणत्याही बाजूनं एकनाथ शिंदे उजवे ठरत नव्हते आणि शेवटी अशी परिस्थिती होती की जर त्यांनी हे निर्णय घेतले नसते तर कदाचित, म्हणजे आता जरी एक नाराजीचा मूड जरी असला तरीही येणाऱ्या काळात, म्हणजे येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीसाठी सगळ्या काही समस्या, किंवा समस्या म्हटल्यापेक्षा शिंदे गटासाठी पुढचं राजकारण जड गेलं असतं सगळ्याच अँगलनी. आता हे जड राजकारण जाऊ नये, आपल्या निवडून आलेल्या आमदारांना किंवा त्या आमदारांना म्हणजे त्या त्या मतदारसंघाला उचित न्याय मिळावा, या संदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका कदाचित योग्य वाटते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कारण जर तुम्ही सत्तेत नसाल तर संघटन मजबूत राहत नाही. म्हणजे याचं उदाहरण आपण काँग्रेसचं घेऊ शकतो, की सत्तेत नसल्यामुळे ज्या पद्धतीनं त्यांचं संघटन कोसळलंय, तसं शिंदेंच्या बाबतीत होऊ नये. त्यामुळे ते मंत्रिमंडळात राहून संघटन मजबूत करण्यासंदर्भात वेगवेगळ्या भूमिका घेण्यासाठी त्यांना मदत होईल. या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव याच्यामध्ये करता येऊ शकतो. या ज्या 4-5 मुद्द्यांचा विचार केला तर असं आपल्याला दिसून येतं, की या 4-5 मुद्द्यांमुळे कदाचित एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली असावी किंवा घेणं भाग पडलं असावं. याच्या व्यतिरिक्त काही कारण असू शकतं का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.